रे बाप रे, एक काय कसा आहे कसा. या खायला खायला या मच्छी करी खायला या खायला या मच्छी करी खायची का तुम्हाला मच्छी कढी माझ्या हातची. बघा फ्राय तर बघता, मच्छी कढी बघा. ही पण चांगली लागते प्यासी मच्छी. ये आधा किलो, हाँ आधा किलो, एक ही देखना और वो वाला एक. उसको ना तरी बनाने का वो हिसाब से काटो. आणि ये फ्राय वाला. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? ठीकच असता, मी पण ठीकच आहे. लवी ब्लॉग माझा लास्टपर्यंत बघा. चांगला बनवते. आवडतं का नाही आवडतं काय कमेंट येत नाही तुमच्या लोकांची, जास्त तर नाही पण शॉर्ट व्हिडिओला माझे एवढे कमेंट येतात ना. कम से कम मला 14-15 एक यायला मला असे 30 कमेंट येतात. पण मी त्यांचा पण रिप्लाय देते, तसं काय नाही. लाईव्हला येते तेव्हा मी रिप्लाय देते. काय जण येतात माझ्या लाईव्हला, जो खास असतात ते माझ्या लाईव्हला येतात. पण चला आता गेले होते जरा कामावून आले, जरा फ्रेश वगैरे झाले. चहा बनवला पण चहा मी पिला नाही आहे. तर म्हणलं चला काहीतरी नाक्यावर, पण मला तसं काय खास नाही दिसलं. मी दूध घेतल्याच्या नंतर तशीच मी घरी आले. मला कॉल आला होता जरा अर्जंट, म्हणून मला घरी यायचं होतं. माझ्या म्याव आहे ना, तिचा खाऊ संपला होता, मला तिचा खाऊ घ्यायला जायचं होतं. तर ते दुकान बंद आहे आज वाटतं, काय झालं काय नाही, म्हणून ना मी घरी आले. पैसे माझ्याकडे होते, मिस्टरांना पैसे द्यायचे होते, म्हणून त्यांना शिवाजी मला चौकला पाठवायचं होतं, कारण का माझ्या मावचा खाऊ आणायचा होता. म्हणून मी इथं गेले भाजी आणायला. तर म्हणलं काय बनवू. फ्लावर, वाटाणा, मेथीची भाजी पण खातो, शेपूची भाजी पण चालू आहे, कालच खाल्ली मी. मग चालूच आहे मेथी वगैरे. म्हणलं असं काय खाऊ. मग तर म्हणलं आता काय तर चिकन, तर एवढं काय आहे नाही चिकनचं. पण मी तिकडं नजर टाकली तर माझी नजर मच्छीवर गेली, मच्छीवाल्याकडे गेली. तर मी बोलत चला आज गेली दाखवते फ्राय तळायची मच्छी. आज आपण तरी दाखवतात, म्हणजे मच्छी करी बोलतात याच्यामधून, हिंदीमधून करी बोलतात, पण मी कढी बोलते. आमच्या मराठी याच्यामधून कढी आहे. तर लास्टपर्यंत बघा, मस्त गावरान पद्धतीचं बनवू आपण. मस्त राहा, स्वस्त राहा, सगळे चांगले राहा. आणि काय पण जरा पण मिस्टेक झाली तर मला कमेंट करून सांगा. तुमची लाडकी ज्योत्स्ना, लव यू. बघा तुम्ही, मी 2 पद्धतीचे आणले. ये म्हणजे ये जरा रस्सा बनवणार आहे, आणि जरा तळायला आणली होती मी. तळायला आता नाही, आता मी मसाला लावून ठेवून, तेवढा टाईम नाही आहे मला. हे बघा इथं मी तळायची घेतली. ही प्यासी मच्छी बनतात, याला तेल असं भरपूर तेलकट असतं. आणि आपण भाजीला घेऊ मस्त याची मच्छी करी बनवू. मच्छी करी एवढ्याची तरी बनवणार आहे. माझ्या पप्पांना, माझ्या भावाला आवडते, कारण का माझी मम्मी बहीण इथं नाही आहेत. मी त्यांच्यासाठी पण रस्सा बनवणार आहे. एवढी मी फ्रायला काढली, ती मी उद्या सकाळी तळून खाणार. मला फ्राय आवडते, आणि माझ्या मिस्टरांना पण फ्रायचं आवडते. त्यांना जास्त रस्सा खात नाही ते, पण फ्राय खातात ते. पहिलं खात पण नव्हते, मी शिकवले त्यांना खायचं. एवढीची आपण भाजी बनवू. ही बघा ही, ए ओय बबडो, ए पप्पो, या चहा घ्यायला. कोण आहे चहा लवर कमेंटमध्ये सांगा. मी तर आहे. अरे ड्रेसला माझा कप मॅच होतोय, आहे का ना, मॅचिंग ब्लॅक अँड व्हाईट. चहा घ्या. 5 मिनटामध्ये मला रेडी स्वयंपाक करायचा आहे. मला ज्वारीच्या भाकरीसुद्धा टाकायच्यात. मला कम से कम ना 10 मिनटामध्ये रेडी स्वयंपाक माझा. मसाले बघा, मसाले. इथं कांदे घेतले मी, एवढे कांदे साईजचे बघू शकतायत. याच्यामध्ये सुका खोबरा, वल्ला खोबरा, असं तर वल्ला टाकतात भाजीमध्ये, पण माझ्याकडे जास्त वल्ला नव्हता, सुका होता म्हणून मी हे घेतला. कोथिंबीर घेतली, मच्छीचा मसाला घेतला, अद्रक घेतली, 2 टमाटे घेतले, आणि ते लसूण घेतला मी. फटाफट आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे, रेडी करायचा आहे मसाला आपल्याला. तर काळा कांदा करायचा आहे मला मसाल्याला, बघू शकताय. खोबरा पण काळा करायचा आहे मला. हे पण जरा चालून घ्या. पहिलं टमाटर पेस्ट काढू, टमाटरची प्युरी काढू, त्यानंतर हा मसाला तयार केला आहे. कांदा पण कापला आहे, कढीपत्ता आहे, टमाटर प्युरी, अद्रक, कोथिंबीर आणि लसूण, आणि आपण कांदा भाजलेला
आणि खोबरं भाजलेला याला लास्टला आपण तरीला म्हणजे तळायला टाकू, कारण का ऑलरेडी आपण हे भाजून घेतलेलं आहे ना, मग जरा करपट करपट होईल. आपण हे पहिले टाकू, कांदा टाकू. बघू चला नेक्स्ट. कढाई ठेवलेली आहे आपण. तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल टाकू शकता. मी माझ्या अंदाजाने टाकते. इथं कम से कम असं अर्धा चम्मच, सॉरी आपला 3 पळ्या बोलतात, कारण का मला जास्त बनवायचे. 5 लोकांसाठी बनवते. बघू शकताय तुम्ही. जवरक आपल्या मच्छीला चिकनला तरी आल्याशिवाय आपल्याला मजा नाही आहे. चला तेल गरम टाकलं, आपण कांदा टाकू याच्यामध्ये. कांदा ते संगट टाकलेला आहे, तेल जास्त गरम झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. कढीपत्ता कांदा मी संगट टाकलेला आहे. इथं आपण अद्रक लसणची कोथिंबीरची पेस्ट टाकतात. जरा कांदा माझा लाल झाला, जास्त करपवायचा ना आपल्याला कांदा. काय तुम्ही, हे घरचा मसाला आहे, आपला घरचा मसाला लाल तिखट, या हळद मीठ आणि तो मच्छी मसाला आणि धनिया पावडर. चला याला टाकू आपण. त्याला जरा शिजून काढू. कारण का तेल पण याला सगळं आखून घेतल्यानंतर तेल याला सुटन. कारण का ती तेलकट मच्छी आणलेली आहे ना तळायसाठी, ती पण मी त्याच्यासाठी घेतलेली आहे. त्याला पण मच्छीचं तेल सुटन. इथं आपण टाकू टमाटरची पेस्ट, म्हणजे जास्त माझा मसाला जळणार नाही. पण घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही याची चरबी कशी वरती आली. मी याला 4 पाण्याने धुतली आणि लास्ट मी 2 तांबे याच्यामध्ये ओतले होते. बघू शकताय तुम्ही याला चरबी कशी आली आहे बघा. यामध्ये आपण ते कांदा खोबऱ्याची पेस्ट लास्टला. मसाला कसा दिसतोय जरा कमेंट मध्ये सांगा. इथं आपण थोडंसं फ्राय करणार आणि इथं मी गरम पाणी ठेवलेलं आहे. थोडंसं मसाल्यामध्ये हलवतो आपण, त्याच्यानंतर गरम पाणी ॲड करू. कुणाला असं मसाल्यामध्ये तर वाफेमध्ये थोडंसं वाफेमध्ये पण येऊन जातं. थोडंसं 5-10 मिनटं झाकून ठेवायचं. ज्यांना असं पण खाऊ शकतायत आणि ते रस्स्यावाली तरी पण खाऊ शकतायत. आणि कोणी याला ना तळून टाकतं. मी तळून नाही टाकत, कारण का याच्यामध्ये जे मसाले असतात ना, मसाले ते याच्यामध्ये जातात, तवा मच्छी खायला टेस्ट लागते. कोणी काय करतं, तळून फ्राय करून ते या तरीमध्ये सोडून देतात. माझं तसं नाही, कारण का जी मजा तळण्यामध्ये, जी मजा याच्यामध्ये जाते ना, तीच मजा अलग आहे. मला हेच आवडतं, हेच पद्धतीचं आवडतं. फक्त मी 2दा-3दा ती मच्छी तळून मच्छी केली होती, पण मला काय एवढी खास नाही वाटली ती. म्हणजे मला एवढी खायला खास नाही वाटली. जे ही मच्छी जी बनवते ना, ही मच्छी एक नंबर. ही मच्छी एक नंबर. हे बघा बनत आली. कधी पण गरम पाणी कोणत्या पण भाजीमध्ये, चिकन असो, मटण असो, मच्छी असो, कधी पण ना वापर करायचा गरम पाण्याचा. आता याला तरी सुटायला लागली थोडी, कारण का मी गरम पाणी टाकले. 5 ते 10 मिनटं थोडंसं झाकून ठेवू. हे पाणी उरलेलं आहे, तसं लागन तसं, पण मला एवढा बस झाला. खाली ये 10-5 मिनटं, जास्त नाही आहे. खाली ये 7 मिनटं ठेवू आपण. 7 मिनटं आपण याला ना 5च मिनटं राहू दिले. बघू शकताय तुम्ही तरी कशी आली साईडला. आता ताई आपलं रेडी झालेलंच आहे. मच्छी काय लगेच वाफेवर पण हे करून होते. बघू शकताय तुम्ही कशी झाली. हे बघा शिजली, गाडी झाली, गाडी झाली, म्हणजे परफेक्ट झाली माझी मच्छी कढी, सॉरी, परफेक्ट झाली. बघू शकताय तुम्ही झाली. कसा या खायला या मच्छी करी खायला या. मम्मीच्या घरी आले मी. बघू शकताय आमच्या अश्विनीचा मंटू भाजी आणली.
जाम स्लॅक पप्पांना द्यायला आणले. बघूया जाम स्लॅक त्यांच्यासाठी बनवले. मी खाल्ले बटर वगैरे लावून. पप्पा बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या. ज्वारीचंच पीठ भेटलं या. नाही तर माझ्या घरी बाजरीचं पीठ नाही आहे, ज्वारीचंच आहे पीठ. गव्हाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये उडद टाकली, उडद मम्मीने. बघू शकताय तुम्ही. 2च भाकरी करायच्यात. म्हणलं पप्पाला बोलता बोलता करते मी. बघा माझी भाकर किती टम फुगली. वाफ लागन मला भीती वाटली. कशी आहे बघा. तीन भाकरी केल्या, 3 बस झाली. भाऊ आहे, वडील आहेत. मी तिथून आले 9:30 वाजले. तर त्यांना भाकरी वगैरे टाकले. तर मला तर काय नाही, मला दुपारच्या 4 चपात्या आहेत, थोडासा राईस आहे, माझं होऊन जाईल त्याच्यामध्ये. तरी पण मला काय एवढी भूक नाही आहे. मी नाश्ता बाहेर केला होता ना, तसं तर चालूच राहतं माझं काय ना काय. मी जाम स्लॅक बनवले होते, मी ते 2 खाल्ले. पप्पाला 1 दिलं, माझं त्यानेच पोट भरलं. मी काय एवढंसा राईस खाईन, 1 चपाती खाईन, माझं जास्त जेवण नाही आहे. फक्त बनवायचं, पण माझं जास्त जेवण नाही आहे. आजपर्यंत माझा ब्लॉग बघा. लव यू ब्लॉग. चला बाय.